दिवसेंदिवस प्रेमात विश्वासघात आणि लग्नात फसवणूक होण्याचे प्रकार देशात वाढत आहेत. दिल्लीतून असाच एक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर एका महिलेने एका अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडले. नवरा बाहेर गेल्यावर ती महिला त्या अनोळखी व्यक्तीला भेटायची. तेवढेच नाही तर सेक्स करताना महिलेचे प्रियकरासोबत इंटिमेट फोटोही काढले. पण हे कारण तिला महागात पडले. संपूर्ण प्रकरण काय आहे आम्ही तुम्हाला सांगतो. खरं तर ही बाब फतेपूर बेरी पोलीस स्टेशन परिसरात आहे. येथे राहणाऱ्या महिलेचे एका अनोळखी व्यक्तीशी संबंध होते. ती महिला तिच्या प्रियकरासोबत फोनवर खूप बोलत असे आणि अनेक वेळा भेटली होती. जेव्हा महिलेच्या पतीला याची कल्पना आली तेव्हा त्याने महिलेचा फोन तपासला. आता जे भीती होती तेच घडले. महिलेच्या फोनमध्ये प्रियकरासोबतचे फोटो काही वेळा सापडले आणि घाणेरड्या गप्पा होत्या. जेव्हा पतीने हे पाहिले तेव्हा त्याने ते फोटो लगेचच आपल्या मोबाईल फोनमध्ये सेव्ह केले. पत्नीला याची भीती वाटली तर तिने पुढे जे काही केले ते ऐकून घ्या. फोन चोरीला गेला. काही दिवसातच पतीचा फोन चोरीला गेला. यानंतर पत्नीने प्रियकरासोबत एक प्लॅन बनवला. वृत्तसंस्था PTI अनुसार पोलीस उपायुक्त अंकिता चव्हाण यांनी सांगितले की महिलेने आणि तिच्या प्रियकराने फोटो परत मिळवण्यासाठी आणि आपले पुरावे नष्ट करण्यासाठी फोन हिसकावण्याची योजना आखली होती. महिलेने तिच्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला फोन करून बोलवून दोघांनी तिच्या पतीच्या दैनंदिन प्रवासाचा आणि कामाचा वेळेची माहिती दिली. त्यानंतर 21 जून रोजी त्याने तिच्या पत्नीचा फोन हिसकावून आणि पतीचा फोन हिसकावून आणि पळून गेले. पुढे जे घडले ते फार भयंकर होते.